नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपली गहू ओंबी पूर्णपणे निघलेली आहे. तर आपल्याला इथे फवारणीचं नियोजन करून घ्यायचं, म्हणजेच आपल्याला मागच्या गव्हाच्या फवारणीचं नियोजन करून घ्यायचं आहे. तर आपला गहू डिसेंबर महिन्याच्या आखरी हप्त्यात पेरणी केलेली आहे. तर आपल्याला इथे फवारणीचं नियोजन करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपले जे दाणे असते मित्रांनो, तर ते दाणा बारीक झाला नाही पाहिजे आणि दाण्याचं वजन मोठं होण्यासाठी आपल्याला इथे फवारणी करून घ्यायची आहे. तर आपल्याला तिथे कोणतं टॉनिक फवारायची आहे तर आपण बघूया मित्रांनो. तर हे बघू शकता मित्रांनो, झिब्रेलिक ॲसिड आहे. तर आपण याच्यामध्ये जर बघलं तर मित्रांनो 0.1% आपल्याला झिब्रेलिक ॲसिड मिळतो. तर आपल्याला इथे याची फवारणी करून घ्यायची आहे, म्हणजेच ती आपली ओंबी मित्रांनो बारीक आहे, तर ते लांब होण्यासाठी आणि दाणे आहे ना चांगले भरण्यासाठी आपल्याला इथे याचा वापर करायचा आहे. म्हणजेच 40 ml आपल्याला प्रतिपंप घ्यायचा आहे. त्यासोबत आपल्याला इथे एक मित्रांनो बोरान घ्यायचा आहे. आपण बघू शकता सरीकारचं बोर आहे, आपण कुठल्याही कंपनीचं आपण घेऊ शकता, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं 20% बोरान. तर बोरान काय काम करते मित्रांनो, तर जे आपला दाणा जो असतो मित्रांनो ते फोसड बनत नाही मित्रांनो. चांगली क्वालिटी येण्यासाठी, दाण्याचं वजन चांगलं होण्यासाठी आपल्याला इथं बोरानचा वापर करायचा, म्हणजे मायक्रोन्यूट्रियन्स घ्यायचा आहे. तर आपल्याला तिथं चांगला रिझल्ट मिळतो. त्यासाठी आपल्याला प्रतिपंप 15 ते 20 ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला एक त्यासोबत विद्राव्य खत घ्यायचं आहे मित्रांनो, म्हणजेच जे आपला दाणा असतो मित्रांनो चांगली वाढ होण्यासाठी आपल्या त्या दाण्याची त्याचा आपल्याला एक 13-0-45 घ्यायचा आहे मित्रांनो. बोस्टर कंपनीचा आहे मित्रांनो 13-0-45. तर आपल्याला इथे 13-0-45चा वापर करायचा. जे दाणा आहे तर ते दाण्याचे वजन चांगलं होण्यासाठी, चांगली चकाकी होण्यासाठी आणि जे ओंबी आहे तर ते ओंबीचं वजन चांगले लांब होण्यासाठी आपल्याला तिथे 13-0-45चा वापर करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 13% नायट्रोजन आणि 0% फॉस्फरस आणि 45% पोटॅश याच्यामध्ये मिळतो. तर मित्रांनो आपल्याला तिथे प्रतिपंप 80 ते 100 ग्रॅम वापरायचा आहे मित्रांनो. एकदम जबरदस्त आहे मित्रांनो. आपल्याला तिथे आपल्या गव्हाच्या दाण्याची चांगली चकाकी मित्रांनो येते आणि आपल्या वजनात पण आपल्या उत्पन्नात 15 ते 20% उत्पादनात सहजच वाढ होते मित्रांनो. त्यासाठी आपल्याला इथे एक 13-0-45चा वापर करायचा मित्रांनो. अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे फवारणी करून घ्या मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला नवीन मित्रांनो असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.